मोहोळ तालुक्यातील राजकीय तेढ हेतुपूर्वक वाढवून कायदा आणि सुव्यवस्थेचा संभाव्य प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले पुणे आणि अन्य ठिकाणी विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले तसंच विविध प्रक्षोभक विधानं करत टोकाचं राजकीय वैमनस्य घडवून मोहोळ तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा यासाठी उमेश पाटील हे सातत्यानं अत्यंत वादग्रस्त विधानं करत आहेत। बऱ्याच तथ्य नसलेल्या गोष्टी नाहक माध्यमांसमोर बेजबाबदारपणे आणत आमची आणि आमच्या पक्षाची त्याचबरोबर आमच्या नेत्यांची बदनामी कशी होईल यासाठी अट्टहास करताना दिसत आहेत। आम्ही भारतीय संविधानाचा आणि कायद्याचा आदर करत बऱ्याच गोष्टी आजपर्यंत संयमानं घेत आलो आहोत। वास्तविक पाहता सोशल मीडियाचा वापर हा प्रबोधन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी होणं अपेक्षित असताना यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर हा वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी आणि सोबतच्या तसंच तालुक्यातील राजकीय घटकांची माथी भडकावण्यासाठी होत आहे। बऱ्याच गोष्टींना कायद्याचा आधार नसतानाही न्यायालयीन आणि अन्य प्रशासकीय निर्णयाविरोधात सातत्यानं हे लोक सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रशासनाबद्दल चीड निर्माण करणाऱ्या गोष्टी हेतुपूर्वक घडवत आहेत। निवडणुकांच्या काळात अधिकाऱ्यांना एकेरी बोलणं, तालुक्यातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते मंडळींचा उल्लेख एकेरी करत त्यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना आरोपांची चिखलफेक करणं असे प्रकार ते सातत्यानं करत आहेत। कोणत्याही लोकनियुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदावर सध्या ते नसतानाही अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पक्षीय प्रभावात घेऊन नाहक चुकीच्या गोष्टी करायला अप्रत्यक्ष दबाव आणणं या गोष्टी त्यांच्याकडून सातत्यानं होत आहेत। साहजिकच यामुळं मोहोळ तालुक्यातील अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं देखील मनोबल खच्चीकरण होऊन तालुक्याचा प्रशासकीय समतोल बिघडताना जाणवत आहे। मोहोळ तालुका हा गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदानं राजकीय प्रांजळ भावनेतून वाटचाल करणारा तालुका आहे। असं असताना उमेश पाटील यांच्या या राजकीय बेताल भूमिकेमुळं मोहोळ तालुक्यातील शांतता भंग होऊन त्याचा मोठा परिणाम तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीवर होताना दिसत आहे। विशेष बाब म्हणजे त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांच्या आणि अन्य यापूर्वीच्या सहकारी पक्षांमध्ये देखील मोठा संताप आहे। त्यामुळं येत्या काळात यांची भूमिका अशीच बेताल आणि बेजबाबदारपणाची राहिल्यास मोहोळ तालुक्याला याचे मोठे परिणाम भोगावे लागतील अशी भीती आम्हाला वाटत आहे। त्यामुळं आपल्या स्तरावरून त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांची सखोल चौकशी करून तसंच त्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे समाजात जात असलेल्या चुकीच्या संदेशाबाबत सविस्तर पडताळणी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सोलापूर जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चौरे, महेश पवार आणि जगन्नाथ कोल्हाळ यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। दरम्यान शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही भेट घेऊन निवेदन सादर केलं की आमच्या या मोहोळ तालुक्यामध्ये आता मोहोळ नगर परिषदेची निवडणूक चालू असताना काही मंडळीकडून अपप्रचार करायचा प्रयत्न चालू आहे आणि स्फोटक विधानं करून या तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करून अराजकता निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे। त्यासाठी म्हणून आम्ही आज SP साहेबांना निवेदन देऊन आलेलो आहे। एवढंच कारण आहे की त्यामुळं आमच्या भागामध्ये जे काही तणाव निर्माण व्हायला लागलं, दोन गटामध्ये तणाव निर्माण होऊन जी बाचाबाचीची स्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे त्यापासून थोडंसं समज त्यांना देण्यात यावी की काहीतरी कुरापत काढायची आणि कुरापत काढून कुठंतरी जनतेमध्ये निष्कारण नाहक निगेटिव्ह पसरायचा प्रयत्न चालू आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि काही त्यांचे सहकारी सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा काही गोष्टी बोलतायत, काही पाठीमागील गोष्टी बोलतायत, काही झालेल्या कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलतायत। तर अशा प्रसंगानं तालुक्यामध्ये परत एकदा राजकीय वातावरण दूषित होण्याची शक्यता आहे। तर आपण अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आवरावं म्हणून आम्ही अधीक्षकांना भेटून आम्ही सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत। विरोधकांसाठी सांगतोय कारण आम्ही आता जवळजवळ 1 वर्ष झालं त्यांच्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केलेत, ऐकलेत,
परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तर कुणाला पुढं करून आमच्या नेत्यांची बदनामी आम्ही किती दिवस खपवून घेणार हा एक विषय निर्माण झालेला आहे. आणि नेत्यांची बदनामी म्हणजे आमची देखील त्याच पद्धतीने बदनामी होऊ शकते, पक्षाची होऊ शकते. जर आम्ही ह्या पद्धतीने गप बसलो तर समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल की हे चुकीचे आहेत म्हणून गप बसतायत. पण आता आम्ही तुमच्या निमित्तानं, आपल्या माध्यमाच्या निमित्तानं हे सगळं सांगतोय की आता ह्यापुढे आम्ही सुद्धा प्रत्युत्तर दिल्याशिवाय आम्हाला सुद्धा गत्यंतर नाही. ही भूमिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रथमतः आम्ही त्यांना सांगितली आहे. ह्यावर हे सगळा विषय थांबला तर बरं आहे, अन्यथा आम्हाला तुमच्या माध्यमातून असेल, आमच्या माध्यमातून असून, सभेच्या माध्यमातून असून आम्हाला आमच्या भावना व्यक्त केल्याशिवाय थांबता येणार नाही. ह्या निमित्तानं मी आपल्याला सांगितलं. नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हे बेतल वक्तव्य करून मोहोळ तालुक्यामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार राहील. ह्या हेतूनं आम्ही, प्रशासन हे संविधानाच्या मार्गाने चाललेलं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानणारे आम्ही लोक आहे. त्यामुळं आम्ही इथं SP साहेबांना, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की बाबा तुम्ही ह्यांना, हे राज्य कायद्याचं आहे आणि कायद्याच्या राज्यात कायद्याच्या पद्धतीनं बोललं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना निवेदन द्यायला आलो आहे. उमेश पाटलाला आणि त्यांच्या पक्षाला आमचं एवढंच सांगणं आहे, जोपर्यंत आमच्या डोक्यावर बर्फ आहे, तोंडात साखर आहे, तोपर्यंत आम्ही मर्यादित राहू. इथून पुढं आमच्या नेत्यांची आणि आमच्या लोकनेते परिवाराची जर तुम्ही बदनामी करत असाल, जसंच्या तसं उत्तर दिलं जाईल. यावेळी भारत सुतकर, ज्ञानेश्वर चव्हाण, धनाजी गावडे, प्रशांत बचुटे, शशिकांत पाटील, शिवाजी चव्हाण, रामराजे कदम आदींची उपस्थिती होती.